मला सांगा, यांनी काय बिघडवलंय तुमचं? बिघडवलंय? अहो हा 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 माणूस आणि ते 20,000 रुपये घेऊन पळून गेला होता मुंबईतून. आज सापडलाय. थांबा. हे घ्या. पण सोडा यांना. ठीक आहे, पण ताई तुमच्या या नवऱ्याला जरा सांभाळून ठेवा. कुत्र्यासारखा बांधून ठेवा याला. चला रे. म्हणजे प्रकरण एकूण हाताबाहेर गेलेलं दिसतंय कामिनी देवी. प्रॉपर्टीचे पेपर तुमच्या हातात येण्याच्या आधी संजयला वेळ करण्याची तुम्ही घाई केली, त्यामुळे सगळं झालं. असं झालंय कसं बघा, प्रॉपर्टीच्या पेपरवर संजयच्या सह्या तर आहेत, नाव कोणाचंच नाही. आता समजा दुसऱ्या कोणी त्यात नाव टाकलं तर आपण सगळेच गोत्यात येऊ. कामिनी देवी, मोठी सत्ता काबीज करायची असेल तर श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. मला अक्कल शिकवू नका. या प्रकरणात मी तुमच्याशी हात मिळवणी केली ना, तिथेच चुकले. म्हणजे हे काय नवीन लाचान? बाप्पाजी, तुम्ही आणि कामिनीबाईंनी हात मिळवणी केली? बाबा कदम काही कामाचा नाही. त्याला सांगितलं होतं चांगलं की काशीला हॉस्पिटल मधून उचल आणि लांब कुठेतरी नेऊन मार. आता सुदैवानं अपघात झाला आणि काशी नक्की मरणार आहे. एक बरं आहे. त्या बाबा कदमचा कामचुकारपणा ना तुम्हीच निस्तरत बसा. तुम्हा दोघांचं बोलणं ऐकलंय मी. तुम्ही दोघांनी मिळून यांची सून काशी हिला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या अपघातात माझी प्रियसी भैरवी हिचा अपघात झालाय आणि आता ती मरणाच्या दारात आहे. नाही, मी तुम्हा दोघांना नाही सोडणार. मी आता तुमची कंप्लेंट करतो. थांब. जो तोंड बंद ठेवण्यासाठी किंमत बोल. काय? अहो, माझी होणारी बायको मरणाच्या दारात आहे आणि तुम्ही मला पैसे देताय? 5 लाख. मला विचार करायला वेळ लागेल. 25 लाख बस. ठीक आहे. कामिनी देवी, ते पैसे तुम्ही त्याला द्यायचे. भैरवी हीच काशी हे सिद्ध करण्यासाठी जे जे करावं लागेल त्या सगळ्यात मी तुम्हाला मदत करेन. मला जर चोख पैसे मिळणार असतील तर माझी काहीही हरकत नाही. तुझी काही हरकत नसेल, पण भैरवीच्या आईबाबांचं काय? आणि तिचा भाऊ पण आहेस ना तिच्यासोबत. त्याची काळजी तुम्ही करू नका. त्यांना कसं गुंडाळायचं हे मला चांगलंच माहिती आहे. काय म्हणताय काय बाप्पाजी? म्हणजे तुम्ही एवढी मोठी शेंडी फिरवलीत या कामिनीबाईंच्या सोबत? काय करणार? तुम्ही चुका करत राहा, पण निस्तरणार कोण? आम्हाला निस्तरावं लागतं. ते मोठा तुकडा कापायचा. हा पुरे. नानी आ 130 कोटी सरकार खाती जमा करायचे आणि जर नाही केलेत ना तर आमच्या प्रॉपर्टीवर जप्ती येणार. झालं का? आणि प्रॉपर्टी पेपर्सवर कोणीतरी काशीचं नाव टाकलंय. हा सगळा गोंधळ तुमच्या मूर्खपणामुळे आणि तुमच्या बेसावध राहण्यामुळे झालाय. नाही ते काय, आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही. तुमचं तुम्ही निस्तरा. मी तुम्हाला केक देईल, पण थोडस. हो. तुम्ही आणि तुमची ही मुलगी काय वाटेल ते करा. वाटेल तो धिंगाणा घाला. मी जाते. त्या पाहुण्यांच्या खाण्यापिण्याचं बघायला नको का? हा